CSMT ते अंबरनाथ या लोकलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे। 16 जुलै म्हणजेच मध्यरात्रीच्या सुमारास 12:10 एका व्यक्तीवरती, एका प्रवाशावरती, रेल्वे प्रवाशावरती कोयत्याने हल्ला झालेला आहे। नेमका संपूर्ण प्रकार काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर CSMT अंबरनाथ या लोकलमध्ये 16 जुलै रोजी मध्यरात्री 12:10 सुमारास सदर प्रकार घडला असून जागेच्या वादावरून दोन प्रवाशांमध्ये हाणामारी झाली आणि यानंतर जे आहे 3 प्रवाशांनी मिळून त्या एका प्रवाशाला कोयत्याने जे आहे ते मारलेलं आहे। मात्र या दरम्यान जो काही एक रेल्वे प्रवासी आहे ज्याच्यावरती कोयत्याने हल्ला झाला तर तो गंभीररित्या जखमी झाले असल्याची माहिती मिळते आणि आता त्यांना कल्याण येथील एका रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आलेला आहे, भरती करण्यात आलेला आहे आणि पुढील उपचार त्यांच्यावर सुरू आहे। मात्र हा संपूर्ण जो काही प्रकार आहे तो घडला म्हणजे ठाकुर्ली दरम्यानच्या रेल्वे स्थानकावरती, म्हणजे ठाकुर्ली रेल्वे स्थानकावरती ज्या वेळेला ही लोकल रेल्वे पोहोचली, लोकल ट्रेन पोहोचली त्यावेळेला ते जे काही 3 जण होते ज्यांनी तिघांनी मिळून त्या एका रेल्वे प्रवाशावरती कोयत्याने हल्ला केला तर ते तिन्ही रेल्वे प्रवासी जे आहेत त्यांनी त्या 3 जणांनी त्या ठिकाणावरून ठाकुर्ली रेल्वे स्थानक आल्या त्यांनी तिथून पळ काढला। मात्र कल्याण जे काही RPF आहे त्यांनी या घटनास्थळी त्यांना ज्या वेळेला माहिती मिळाली त्यावेळेला त्यांनी तिथे धाव घेतली आणि सदर जो काही व्यक्ती होता ज्याच्यावरती कोयत्याने हल्ला झाला तर त्यांनी जे आहे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील उपचार त्यांच्यावर आता सुरू आहे। मात्र यानंतर पुन्हा एकदा आपण मागे देखील बघितलं की रेल्वे ट्रेनमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती आणि तसाच जो आहे प्रकार आता पुन्हा एकदा घडताना पाहायला मिळतोय। मात्र या दरम्यान जो काही रेल्वे प्रवासी आहे ज्याच्यावरती कोयत्याने हल्ला झालाय त्याच्यावरती उपचार सुरू आहे। परंतु जर काही कुठली मोठी दुर्घटना झाली असती, मोठा काही झालं असतं, जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। आजूबाजूला अनेक प्रवासी होते आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो आता जनरल डब्यात घडला असं देखील माहिती मिळते आहे। परंतु अजून माहिती जी आहे आपण घेण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। कुठेतरी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेवरती पुन्हा एकदा हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। CSMT वरून निघालेली अंबरनाथची लोकल ट्रेन होती ही आणि आजच म्हणजे 16 जुलै पण मध्यरात्री ही घटना घडली, म्हणजे 12:10 सुमारास ही घटना घडलेली आहे आणि त्यावेळेला जे काही रेल्वे प्रवासी बघत होते मात्र ते पुढे येऊन त्यांनी बचाव जो आहे तो त्या ठिकाणी केला नसावा असं सांगितलं जातंय। कारण त्यांच्याजवळ जे काही 3 रेल्वे प्रवासी होते ते कोयत्याने त्यांच्यावरती हल्ला करत होते आणि कुठेतरी हे धारदार शस्त्र ज्या वेळेला एखाद्याच्या हातात असतं त्यावेळेला रेल्वे प्रवासी आपल्या कुटुंबाकडे बघतात, कुटुंबाची वाट बघत असतात, त्यामुळे कदाचित कोणाला वाचवण्यासाठी कोणी पुढे जात नाही का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। यावेळेला सुरक्षेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतंय की जनरल डब्बा असू द्या किंवा फर्स्ट क्लासच्या डब्यात मागच्या वेळेस असा प्रकार घडला होता तर आता ह्या ज्या काही शस्त्र बाळगणारे जे काही रेल्वे प्रवासी आहे की जे सर्रासपणे रेल्वे स्थानकावरती किंवा लोकल ट्रेननी प्रवास करताना त्यांच्या हाताशी शस्त्र बाळगतात त्यांच्यावरती कारवाई होणार का यासाठी आता काही विशेष यंत्रणा जी आहे ती रेल्वे प्रशासन तैनात करणार आहे का हे देखील बघणं गरजेचं ठरतंय। खूप जण असं बोलतायत की जिथून एंट्री आणि एक्झिट आहे रेल्वे स्थानकावरती येण्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी असे इंडिकेटर्स वगैरे लावले गेले पाहिजे जेणेकरून जर एखाद्याकडे काही शस्त्र असेल, जर कधी तो रेल्वे स्थानकावरती एखादं शस्त्र घेऊन प्रवेश करतोय, काही करतोय तर ते लगेच रेल्वे पोलिसांच्या लक्षात येईल, RPFच्या लक्षात येईल आणि त्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात येईल। कारण रेल्वेमध्ये कोयता घेऊन चढणं किंवा एखाद्या प्रवाशावरती हल्ला करणं इतपत जर कधी आता हिंमत एखाद्याची होत असेल तर कोणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाहीये का। आता सदर व्यक्तीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, पुढील उपचार सुरू आहे। अजून काही माहिती मिळताच आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू। संपूर्ण घटना जी आहे ती ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या जवळपास घडली असल्याची देखील माहिती मिळते। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या। बघत रहा आपले बदलापूर, स्वप्नालीसह। धन्यवाद।